हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब इन्फिनिटी चॅनल. आज आपण स्टार्ट करणार आहे आपल्या नेक्स्ट सेशन सिरीजला. आता बघा, नेक्स्ट सेशन सिरीज मध्ये काय असणार आहे की एक आपण बॅच गेम चेंजर बॅच आपण ही लॉन्च केली आहे. या बॅच मध्ये ही बॅच तुम्हाला 12 डिसेंबर पासून स्टार्ट झाली आहे, तरी पण ऍडमिशन सध्या आपल्याकडे ओपन आहेत. तुम्हाला या ऍड्रेसला कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे बॅच बद्दल, किंवा या ऍड्रेसला येऊन तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकता. या बॅच मध्ये TCS आणि IBPS पॅटर्न नुसार पूर्ण सिलेबस तुमचा इथे कव्हर केलेला आहे, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल. नेक्स्ट आहे बघा, आपण जी क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे. आता त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आजचा फर्स्ट. विच एस्टिमेट इज प्रिपेअर्ड द बेस्ड ऑन प्रॅक्टिकल एक्नॉलेज अँड कॉस्ट इन सिमिलर वर्क. आता बघा, आपल्याकडे दोन टाइप्स पडते, एक डिटेल एस्टिमेट आणि एक प्रिलिमिनरी एस्टिमेट. आता डिटेल एस्टिमेटचे आपण एकदा टाइप बघणार आहे. डिटेल एस्टिमेट मध्ये काय असते की तुमचं एलिव्हेशन आफ्टर प्लॅन, एलिव्हेशन स्पेसिफिकेशन, हे जे काय राहते की डिटेल एस्टिमेट मध्ये एखादा प्लॅन, आपण सपोज एखादा कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यासाठी आपण काय करतो की एक प्लॅन काढतो, एलिव्हेशन, स्पेसिफिकेशन, रेट अनालिसिस. म्हणजे रेट, आपण सपोज एखादं कन्स्ट्रक्शन करायसाठी आता आपल्याला मटेरियल आहे, तर मटेरियलची कॉस्ट काय असणार आहे, हे जो पूर्ण डिटेल स्टडी केला जातो तो आपला डिटेल एस्टिमेट मध्ये केला जातो. पण हे केव्हा असते की जेव्हा तुमचा प्लॅन, एलिव्हेशन पूर्ण तुमचं हे ड्रॉइंग शीट वगैरे पूर्ण तयार असेल, सँक्शन झाल्यावर आपण काय करतो की त्याचं डिटेल एस्टिमेट काढतो. नेक्स्ट आहे तुमचं प्रिलिमिनरी एस्टिमेट. आता बघा, डिटेल एस्टिमेटचे आपल्याकडे टाइप्स आहेत. आपण प्रिलिमिनरी एस्टिमेट नंतर बघू. डिटेल एस्टिमेटचे आपण, हे झालं एक डिटेल एस्टिमेट. डिटेल एस्टिमेट मध्ये काय आहे की फर्स्ट आहे आपलं एक रिवाइज एस्टिमेट, सेकंड आहे सप्लिमेंटरी एस्टिमेट. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड आहे रिवाइज सप्लिमेंटरी एस्टिमेट. फोर्थ आहे annual रिवाइज एस्टिमेट. हे झाले तुमचे डिटेल एस्टिमेटचे टाइप्स. आता बघा, हा झाला फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हे फोर्थ टाइप्स कशाचे आहेत, तुमच्या डिटेल एस्टिमेटचे आहेत, हे एवढे. आता प्रिलिमिनरी एस्टिमेटचे पण आपल्याला बघायचे. आता डिटेल एस्टिमेट मध्ये काय आहे, तुम्हाला मी सांगितलं की हे एलिव्हेशन आणि प्लॅन नंतर आपण काढतो डिटेल एस्टिमेट. म्हणजे तुमची इन अँड ॲव्हरेज पण नाही, ॲक्युरेट कॉस्ट निघते. आणि प्रिलिमिनरी किंवा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये काय असते, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये काय असते की तुमची इन अँड ॲव्हरेज व्हॅल्यू निघते. म्हणजे आपल्याला हे बघा, हे झाले डिटेल एस्टिमेटचे टाइप्स. बरोबर. यामध्ये आहे की रिवाइज एस्टिमेट हे काय आहे की मोर दॅन 5% ही डिटेल एस्टिमेटचे असते. डिटेल एस्टिमेटच्या बघा, आपण आता डिटेल एस्टिमेट बघितलं. डिटेल एस्टिमेट मध्ये रिवाइज एस्टिमेट, सप्लिमेंटरी एस्टिमेट, अॅन्युअल एस्टिमेट आणि रिवाइज अँड सप्लिमेंटरी एस्टिमेट. आता रिवाइज एस्टिमेटचं तुम्हाला इथे पर्सेंटेज विचारते की किती असते, मोर दॅन 5, मोर दॅन 5, 10, मोर दॅन 15, मोर दॅन 25. तर रिवाइज एस्टिमेट काय असते की हे आपण मोर दॅन 5%, म्हणजे तुमच्या डिटेल एस्टिमेटचे मोर दॅन 5% असते. हे रिवाइज एस्टिमेट झालं. सप्लिमेंटरी एस्टिमेट काय असते की एखादं तुमची एक ऍक्च्युअल कॉस्ट जी आहे, त्या ऍक्च्युअल कॉस्ट झाल्यानंतर पण तुम्हाला आणखी त्यामध्ये ऍडिशन वर्क करायचं असेल, तर आपण काय करतो, एक सप्लिमेंटरी एस्टिमेट यूज करतो. त्यालाच आपण सप्लिमेंटरी एस्टिमेट म्हटलेलं आहे. आता बघा, प्रिलिमिनरी एस्टिमेटचे पण आणखी टाइप्स आहेत. एक आहे क्यूबिक रेट एस्टिमेट, प्लिंथ एरिया एस्टिमेट.
काय पर्सेंटेज पर्सेंटेज ऑफ इस्टिमेट. आता बघा आपल्याला काय आहे की डिटेल इस्टिमेट, प्रिलिमिनरी इस्टिमेट. डिटेल इस्टिमेटचे आपण टाइप्स बघितले आहेत. प्रिलिमिनरी इस्टिमेटचे पण आपण टाइप बघत आहे. एक प्लिंथ आहे, परत एक क्युबिक एरिया आहे, एक पर्सेंटेज एरिया आहे आणि एक सर्व्हिस युनिट, आणखी एक आहे आपलं सर्व्हिस युनिट इस्टिमेट. हे काय झाले तुमचे प्रिलिमिनरीचे इस्टिमेट. आता बघा तुम्हाला या टॉपिकवर काय करायचं आहे की इस्टिमेट मध्ये ऑल टाइप्स ऑफ इस्टिमेट करायचे आहेत. त्या टाइप्स मध्ये कशाचे किती पर्सेंटेज इस्टिमेट आहे, डिटेल इस्टिमेट म्हणजे काय, प्लिंथ इस्टिमेट म्हणजे काय आहे, क्युबिक रेट इस्टिमेट मध्ये काय आहे, किंवा ते कशासाठी आपण फाइंड करतो, तर ते तुम्हाला यामध्ये डिटेल आणखी जाऊन स्टडी करायचं आहे. मी तुम्हाला आता बेसिक पूर्ण सांगितलं आहे, पण याच्यापेक्षा पण आणखी तुम्हाला थोडं जाऊन थोडं रिवाइज करायचं आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट अबाउट द बॅलन्सिंग ऑफ क्लोज ट्रॅव्हल्स. बघा आता जे आहे बॅलन्सिंग हे क्लोज ट्रॅव्हल साठी आहे. स्टेटमेंट 1 काय दिलाय, हे जे पण आपल्याला त्यांनी रूल दिलेले आहे हे क्लोज ट्रॅव्हलचे आहेत. बॉडीच रूल काय आहे की फर्स्ट आहे बॉडीच रूल. बॉडीच रूल मध्ये आपल्याला त्यांनी दिला अज्युम दॅट द एरर, आपल्याला एरर काढायचे आहे. अँग्युलर मेजरमेंट आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ लाईन. बघा एक असते बॉडीच रूल, फर्स्ट आहे द एरर ऑफ लिनियर मेजरमेंट. जे लिनियर मेजरमेंट असते ते लाईन ऑफ लेंथच्या आपलं इनवर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ लाईन राहते. मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ लाईन. नेक्स्ट आहे द एरर ऑफ angular measurement of line. हे काय राहते तुमचं इनवर्सली प्रोपोर्शनल राहते. या अँग्युलर हा इनवर्सली प्रोपोर्शनल असते आणि जे लिनियर मेजरमेंट आहे तुमचं डायरेक्टली मेजर असते. आता बघा आपण नेक्स्ट याच्यामध्ये बॉडीच रूल मध्ये काय दिलेलं आहे यांनी, अँग्युलर मेजरमेंट आर इज डायरेक्टली नाही, इथे इनवर्सली पाहिजे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ लाईनच्या. आता यामध्ये आपल्याला त्यांनी डायरेक्टली दिले तर इथे इनवर्सली पाहिजे म्हणून हे स्टेटमेंट रॉंग. सेकंड आहे द ट्रान्झिस्ट रूल इज एम्प्लॉयड द वेअर द अँग्युलर मेजरमेंट आर मोर द प्रिसेस दॅन लिनियर मेजरमेंट. बघा हे स्टेटमेंट बरोबर आहे. काय ट्रान्झिस्ट रूल काय म्हणते की अँग्युलर मेजरमेंट इज मोर प्रिसेस दॅन आहे लिनियर मेजरमेंट पेक्षा. बरोबर आहे स्टेटमेंट. थर्ड आहे इन द एक्सिस मेथड करेक्शन आर अप्लाइड टू द लेंथ इन ओनली लेंथ साठी आपण एक्सिस मेथडचा करेक्शन करण्यासाठी एक्सिस मेथड यूज करतो. हे पण राईट आहे. आपलं फर्स्ट आन्सर नाहीये, फर्स्ट गेलं, हे पण फर्स्ट गेलं, याच्यामध्ये पण फर्स्ट आहे. फोर्थ आपला आन्सर असणार. बघा बॉडीच रूल मध्ये दोन हे लक्षात ठेवायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल लिनियर मेजरमेंट, इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मेजरमेंट. ट्रान्झिस्ट रूल मध्ये तुम्हाला हा वर्ड लक्षात ठेवायचा, मोर द प्रिसिस दॅन लिनियर मेजरमेंट पेक्षा. आणि एक्सिस मेथड मध्ये काय आहे, करेक्शन साठी फक्त आपण लेंथ, ओनली लेंथ आपण मेजर करतो. नेक्स्ट आहे द बिगेस्ट मेन सर्वे लाईन इज कॉल्ड द लाईन. बघा आता आपल्याला बिगेस्ट सर्वे लाईन दाखवायची. सपोज हा आपला ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे आणि इथे कुठेतरी हा डी पॉइंट आहे. हे काय झाले तुमचे, हे काय झाले तुमचे मेन स्टेशन, मेन स्टेशन
आता बघा याला ए आणि बी आपण जे कनेक्ट करतो, ही झाली तुमची चेन लाईन, ही झाली तुमची चेन लाईन. ही झाली तुमची चेन लाईन, ही झाली तुमची मेन लाईन. मेन लाईन आपण ही चेननी मेजर करतो. बघा आता हे काय झालंय तुमचं ए बी सी डी, हे काय झाले तुमचे मेन स्टेशन, आणि ए आणि बी आपण दोन स्टेशन आपण जोडले, त्याला काय झालं की दोन स्टेशन आपण जॉईन केले, त्याला आपण मेन सर्वे लाईन म्हटलं. नेक्स्ट आहे बघा बेस लाईन काय असते तुमची, की तुमच्या जो सपोज एरिया आहे या एरियाला 2 पार्ट मध्ये डिवाइड करते इक्वली. आता बघा आपण ए टू डी हा म्हणजे आपण बेस लाईन काढली, ही झाली तुमची बेस लाईन. बेस लाईनचं वर्किंग काय आहे की ते तुमचा पूर्ण होल एरियाला सब डिवायडेड करते, म्हणजे 2 पार्ट मध्ये. ही झाली तुमची बेस लाईन. आता बघा टाय लाईन काय असते की आपण सपोज इथून, आता सपोज इथे एखादा हा फॉन्ट एरिया आहे, किंवा हे एखादी बिल्डिंग आहे, किंवा एखादं टेम्पल आहे. आता बघा या एरियामध्ये आपल्याला इथून सर्वे करायचा असेल तर किती डिस्टन्स आहे, आपल्याला एवढं पॉसिबल आहे का? तर पॉसिबल नाही. आता आपण काय करतो की टाय लाईन टाकतो. टाय लाईन मुळे काय होतं की आपल्याला एखादं लोकेशन आहे किंवा एखाद्या म्हणजे हाऊस किंवा एखादं सपोज बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं नियर बाय लोकेशन आपल्याला इझिली अवेलेबल झालं, म्हणजे इझिली अवेलेबल झालं पाहिजे, म्हणून आपण काय करतो टाय लाईनचा यूज करतो. बघा टाय लाईन काय करते, टाय लाईनला आपण डॉट आणि सर्कलनी डिनोट करू. बघा हे काय झालंय, हे ए बी सी डी, ई आणि एफ, हे काय झाले तुमचे टाय स्टेशन. टाय स्टेशन आणि हे काय झाली तुमची टाय लाईन. टाय लाईनलाच आपण सबसिडरी लाईन पण म्हणतो किंवा सबसिडरी स्टेशन पण म्हणतो. आता यांनी काय होतं की आपल्याला या फॉन्टचं डिस्टन्स आहे इझिली मिळालं, बरोबर आहे. इथून या बिल्डिंगचं डिस्टन्स इझिली मिळालं, बरोबर. त्यासाठी आपण ऑफसेट टाकतो, म्हणजे ऑफसेट मेजर करण्या ऑफसेटसाठी आपल्याला काय पडते, आपण टाय लाईन पासून ऑफसेट टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला जे मेजर करण्याचं जे डिस्टन्स आहे ते इझिली, म्हणजे आपल्याला आपण इझिली मेजर करू शकतो. किंवा तुम्हाला आता सांगितलं इथून मेजर करा, पॉसिबल आहे का, पण टाय लाईन मुळे काय झालं की इथून मेजर करणं आपल्याला पॉसिबल झालंय. ही झाली तुमची टाय लाईन. आता चेक लाईन काय असते की चेक लाईनलाच आपण प्रूफ लाईन म्हटलेलं आहे. चेक लाईन बघा तुमची जी बेस लाईन असते तिथे आपण एक 90 टाकून इथे आपण एक चेक लाईन घेऊ शकतो, यालाच आपण चेक लाईन किंवा प्रूफ लाईन पण म्हणतो. बघा इथे काय झालं की हे जे मेन बेस लाईन आहे, त्या बेस लाईन वर काय केलं आपण, एक टाय स्टेशन घेतलं आणि बी पासून आपण त्या टाय स्टेशनला आपण ते कनेक्ट केलं. हे काय झालं तुमचं एक चेक झाला. आपण काय केलं त्या ट्रायंगलला बरोबर परत हाफ मध्ये डिवाइड केलं, किंवा इथून 90 घेऊन आपण तिथे चेक मारला की आपलं ऍक्युरेट आहे का. आता हे ऍक्युरेसीसाठी आपण चेक लाईन यूज करतो. आणि आता तुम्हाला मेन स्टेशन माहिती आहे, मेन लाईन पण माहिती झालं. टाय स्टेशन कशासाठी असते ते पण आहे. बेस लाईन काय करते, तुमच्या दोन्ही पूर्ण एरियाला 2 पार्ट मध्ये डिवाइड करते, बरोबर. आता काय बिगेस्ट मेन सर्वे लाईन इज कॉल्ड ऍज द लाईन. बिगेस्ट काय आहे, सर्वात जी मेन लाईन आहे तिला काय म्हटलेलं आहे, मेन सर्वे लाईन. याला आपण मेन सर्वे लाईन पण म्हणतो किंवा बेस लाईन पण म्हणतो. ही सर्वात मोठी लाईन असते तुमच्या चेक लाईन पेक्षा, मेन लाईन पेक्षा आणि टाय लाईन पेक्षा पण. ती काय झाली, म्हणून बिगेस्ट मेन सर्वे लाईन आपली बेस लाईन. समजलं. बघा आता नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विंडो इज प्रोव्हाइड ऑन स्लोपिंग रूफ. आता बघा याच्यामध्ये काय आहे की विंडोच्या टाइप्स दिलेल्या आहे. बघा आपण याच्या आधी एक सेशन झाला, त्या सेशन मध्ये विंडो बद्दल इन्फॉर्मेशन विचारली होती. सीलची हे काय असते, पोझिशन काय असते ते विचारलं होतं. ही झाली तुमची विंडो, ही झाली विंडो. या विंडोच्या बॉटम साइडला काय असते तुमची सील एरिया, आणि टॉप साइडला काय असते, टॉप साइडला
हा, हे झाले तुमची टॉप साईड, हे झाले तुमचे बॉटम. टॉप साईडला काय असते तुमचं लिंटेल. लिंटेल किंवा जो विंडोच्या बाहेरचा प्रोजेक्शन एरिया राहतो त्याला आपण सज्जा सुद्धा सज्जा म्हटलेला आहे. बघा हा झाला विंडोचा. बघा तुम्ही जेव्हा विंडो हे चॅप्टर रिवाइज केलं असेल त्याच्यामध्ये काय होतं की टाइप्स ऑफ विंडो, विंडोचे कंपोनंट होते आणि तुम्हाला विचारलं होतं की डायग्राम मध्ये डायग्राम दिला जाते आणि ही विंडो कशासाठी प्रोव्हाइड करते किंवा विंडोचं यूज काय आहे किंवा फंक्शन काय आहे ते विचारलेलं. आता बघा बाय विंडो कशासाठी असते, मोर व्हेंटिलेशन अँड एअर. एअर किंवा लाईटचा इफेक्ट पण तुम्हाला बाय विंडो मुळे जास्त मिळू शकते. आता बाय विंडो बघा कशी असते. हा आउटसाइड प्रोजेक्शन एरिया असते बिल्डिंगचा. इथे पण विंडो राहते, इथे पण असते आणि इथे. म्हणजे काय होतं की या साईडनी पण तुम्हाला घरामध्ये लाईट येतो, या साईडनी पण येतो आणि या साईडनी पण येतो. आणि एअर पण, हवा पण या साईडनी येते, या साईडनी आणि या साईडनी. म्हणून हे काय झालं बाय बे विंडो. लोअर विंडोचा यूज कुठे होतो, सॉरी, लोअर विंडोचा यूज आपण बाथ मध्ये करतो, बाथरूम व्हेंटिलेशन किंवा प्रायव्हसीसाठी पण यूज करतो. आता मी याचे इमेजेस पण तुम्हाला दाखवते. डॉर्मर विंडो काय आहे की सपोज हा तुमचा प्रोजेक्शन म्हणजे हे घर आहे, हा तुमचा स्लोपिंग एरिया आहे आणि इथे ही विंडो प्रोव्हाइड केलेली असते व्हर्टिकली. विच ऑफ द फॉलोइंग विंडो इज प्रोव्हाइडेड द स्लोपिंग रूफ. जी स्लोपिंग रूफवर जी विंडो प्रोव्हाइड केलेली असते तिला डॉर्मर विंडो म्हणते. आणि इथे एक विंडो प्रोव्हाइड केलेली राहते. सपोज हे तुमचं कन्स्ट्रक्शन वालं घर आहे, या घराला इथे विंडो असेल त्याला ग्लेबल विंडो पण म्हटलेलं आहे. कॅसमेट विंडो काय असते, कॅसमेट विंडो असते की तुम्हाला अनस्पेस म्हणजे पर्टिक्युलरली खूप जास्त स्पेस असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही तिथे कॅसमेट विंडो यूज करता. आता मी तुम्हाला विंडोचे हे दाखवते, इमेजेस दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. बघा याच्यात मध्ये दिलेलं आहे तुम्हाला विंडो. हा, हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे प्रत्येक विंडो. बघा बाय विंडो काय आहे की तुमचा आउटसाइड प्रोजेक्शन एरिया आहे. कॅसमेट विंडो पण दिले आहे, हे आता विचारलेलं. आणखी कुठली कुठली विंडो विचारलेली आपल्याला, हा डॉर्मल विंडो पण विचारलेली आहे. सपोज तुम्ही एक वेळेस ह्या पूर्ण इमेजेस पण बघून गेलात ना तर तुम्हाला ह्या एक्झाम म्हणजे या एक्झाम मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होते विंडो बद्दलच्या. कंपोनंटचं पण तसंच आहे, एखादी इमेज बघायची त्यामध्ये ऑल कंपोनंट दिलेले राहते, तेवढे कंपोनंट पण करून गेलेत आणि ह्या डायग्राम पण करून गेले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. याचं काय तुम्हाला फक्त फंक्शन विचारतोय. हा, नेक्स्ट आहे आता ड्युरिंग अ चेनिंग ऑपरेशन टेक blank page, take a bundle arrow in one hand and ranging rod and handle chain in other hand. बघा आता यामध्ये विचारलेलं आहे की रेंजर काय असते, हे नाहीये आपलं ऑप्शन. फॉलोअर काय असते की एक लीडर आहे. सपोज तू समोरची प्रोसेस करत आहे तर फॉलोअर काय करत आहे की त्याला म्हणजे त्याला फॉलो करत आहे. बघा आता
हा आपल्याला एक लाईन सर्वे करायचा. हा तुमचा इथे रेंजिंग रॉड, इथे एक रेंजिंग रॉड, इथे एक रेंजिंग रॉड. बघा इथे काय झालं, इथे सपोज एक मुलगा उभा आहे. हा काय झाला तुमचा लीडर आहे. आता याच्या हातात काय आहे, एक बंडल दिला आहे एरोचं, अँड रेंजिंग रॉड अँड हँडल चेन अँड अदर. बघा एका जे हँडल असते चेनला काय दोन हँडल राहते. एक हँडल दिलाय तिला त्याला, आणि दुसऱ्या हातात त्याचे एरो आहे. तो काय करते की समोर जातो, म्हणजे तो काय करणार इथून इथे येणार. तर इथे परत दुसरा एक हा इथे आला. इथे हा सपोज ही मुलगी आहे ना, हा मुलगा आहे, ही मुलगी, हा मुलगा. आता बघा यामध्ये काय झालं की हा मुलगा आहे, तर या मुलांनी काय केलं की हा लीडर आहे, हा आहे लीडर, आणि ही आहे फॉलोअर. फॉलोअर. आता बघा काय झालं, यांनी एवढं डिस्टन्स मेजर केलं, इथे गेला चेन मेजर केली, नंतर त्यांनी त्याचा एरो एरो तिथे एरो तिथे हे केला, म्हणजे स्टॉप केला, आणि परत यांनी कंटिन्यू केलं, म्हणजे हा परत या पोझिशनला गेला. तर फॉलोअरनी काय केलं, फॉलोअरची ही पोझिशन इथे आली, याची ही जी पोझिशन आहे ती इथे गेली. आता काय झालं, इथे हा मुलगा आला, परत इथे ही मुलगी आली, ही मुलगी इथे आली. काय झालं, ही इथून निघाली, परत परत हा मुलगा इथे गेला, ही मुलगी इथे आली. काय झालं की लीडरला ते फॉलो करत आहे, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे लीडर. इथे बघा कन्सेप्ट समजून घेण्यासारखं आहे. चेन मॅन असं काही नाहीये, फॉलोअरचं पण नाही. रॉक फॉर्म ड्यू टू द अल्टरेशन ऑफ ओरिजिनल स्ट्रक्चर ड्यू टू द हीट अँड एक्सेसिव्ह प्रेशर आर इज कॉल्ड. बघा आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ रॉक्स विचारलेले आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलेलं आहे. जिओलॉजिकल क्लासिफिकेशन काय, फिजिकल क्लासिफिकेशन काय आहे, आणि केमिकल क्लासिफिकेशन काय. आता बघा यामध्ये तुम्हाला मी एक क्लासिफिकेशन सांगते. सेडिमेंटरी रॉक कशामुळे फॉर्म झाला आहे. सेडिमेंटरी रॉक आपला वेदर ऍक्शन, सेडिमेंटरी रॉक कशामुळे झालाय की जे वेदरमुळे जे ऍक्शन झाली आहे ते रॉकवर, त्यामुळे सेडिमेंटरी रॉक आपला फॉर्म झालेला आहे. मेटामॉर्फिक रॉक कशामुळे झालाय की हीट अँड एक्सपेन्सिव्ह प्रेशर किंवा टेम्परेचर, जे जे हीट असते ती जी टेम्परेचर जास्त झालं त्यामुळे तो एक फॉर्म रॉक झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. इग्निजेनियस रॉक काय आहे, त्या रॉक मध्ये इग्निजेनियस रॉक मध्ये तुम्हाला हा रॉक झाला आहे कूलिंग आणि सॉलिडिफिकेशन, लावा अँड मॅग्मा फॉर्म झालेला. आता बघा यामध्ये काय आहे की तुम्हाला रॉक फॉर्म विचारलेला आहे. याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ते तुम्हाला इथे एक्झाम्पल किंवा तुम्हाला इथे त्यांचे एक्झाम्पल विचारलंय की सेडिमेंटरी रॉकचे एक्झाम्पल काय आहे. लाईमस्टोन आहे, सँडस्टोन आहे, आणखी मेटामॉर्फिक रॉकचं काय आहे, मार्बल आहे, आणि खूप सारे एक्झाम्पल आहे. तर हे काय करायचंय तुम्हाला पूर्ण टाइप्स ऑफ रॉक, म्हणजे केमिकल, फिजिकल आणि तुमचे जिओलॉजिकल, हे आहेत तुमचे जिओलॉजिकल रॉक. हे तुम्हाला पूर्ण इथे क्लिअर करायचं आहे. नेक्स्ट आहे which types of the stair is combine both naval post and geometrical stair characteristic. बोथ कंबाईन स्टेअर केस आहे, न्यूएल पोस्ट अँड जिओमेट्रिकल स्टेअर. बघा डॉगलेग तर आन्सर नाहीये, स्टेअर केस पण नाहीये. स्पेरिकल म्हणजे असं गोल गोल राहते, डॉग म्हणजे ही अशी पोझिशन राहते, क्वाड्रंटर मध्ये ही अशी पोझिशन राहते विंडो याची. तर आपलं आहे ब्रिफ्रिकेट स्टेअर, हे आपलं राईट आन्सर असणार. आता बघा मी तुम्हाला टाइप्स ऑफ स्टेअर पण दाखवते, यामध्ये तुम्हाला स्टेअर केसवर पण क्वेश्चन आहे. बघा स्ट्रेट स्टेअर केस काय आहे, 180चा अँगल घेतला तर कशी दिसते स्टेअर केसला आहे. विड्थ स्टेअर केस काय, कर्व स्टेअर केस काय, स्पायरल स्टेअर केस काय. बघा मी सांगितलं नाही सर्क्युलर असते तर. आणि आपण जे त्यांनी विचारलेलं आहे की कंबाईन स्टेअर केस ती कशी राहते, बघा बऱ्याच मूवी मध्ये दिलेलं राहते, ही अशा स्टेअर केस राहते आणि एंट्री त्याची अशी राहते.
म्हणजे एंट्री करताना तुम्ही वन साइड करू शकता आणि नंतर समोर जाऊन लँडिंगचा हे राहतो प्रोजेक्शन, परत तुम्ही या वेनी पण जाऊ शकता किंवा या वेनी पण जाऊ शकता. बरेच सिरियल मध्ये पण एखाद्या याच्यामध्ये तुम्हाला हा स्टेअरकेसचा टाईप दिसणार. बऱ्याच याच्यामध्ये आहे, आपल्या याच्यामध्ये बघितलं तुम्ही मूवी वगैरे मध्ये तर. हा, तर आपला आन्सर असणार आहे ब्रिफ्रिकेट स्टेअरकेस. नेक्स्ट आहे युलर इक्वेशन ऑफ मोशन इज डिराइव्ड बाय द निग्लेक्टिंग विच ऑफ द फॉलोइंग फोर्स. बघा इथं काय आहे, डायनामिक फ्लुइड, डायनामिक फ्लुइड मध्ये काय आहे की फर्स्ट आहे आपला, फर्स्ट जो आहे, आता यांनी युलर्स विचारलेला आहे, तर युलर्स इक्वेशन काय असते की बघा स्टार्टिंग पासून आपण बघूया. युलर्स इक्वेशन इन मोशन डिराइव द निग्लेक्टिंग विच ऑफ द फॉलोइंग फोर्स. आता यामध्ये काय दिलेलं आहे यांनी, आपल्याला फोर्स विचारलेला आहे, कुठला निग्लेक्ट केलेला आहे. तर आपल्याकडे फर्स्ट फोर्स कुठला आहे, प्रेशर, इनर्शिया, आणखी कुठला कुठला आहे, बघा फर्स्ट आहे आपला न्यूटन इक्वेशन मोशन. याच्यामध्ये काय आहे, आता फर्स्ट युलर्स इक्वेशन मध्ये आता फर्स्ट टाइम बघणार आपण न्यूटन इक्वेशन मोशन. बघा आता यामध्ये काय असते तुमचे फोर्स, हा असतो तुमचा ग्रॅव्हिटी फोर्स प्लस प्रेशर फोर्स प्लस विस्कॉसिटी फोर्स प्लस तुमचा टर्बुलन्स फोर्स आणि नेक्स्ट आहे तुमचा कंपल्सिबिलिटी फोर्स. आता बघा जेव्हा आपण फर्स्ट हे आहे, हा झाला तुमचा न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटी, प्रेशर, वेलॉसिटी, विस्कॉसिटी, टर्बुलंट आणि कंपल्सिबल मिळते. आता नेक्स्ट मध्ये काय आहे की आपल्याला नेक्स्ट त्यांनी काय विचारलेलं आहे की रेनॉल्ड इक्वेशन आहे, एक नेव्ही इक्वेशन आहे, एक युलर्स इक्वेशन आहे. तर रेनॉल्ड इक्वेशन मध्ये काय आहे, रेनॉल्ड इक्वेशन मध्ये F इक्वल टू फोर्स इंटू ग्रॅव्हिटी प्लस फोर्स इंटू प्रेशर प्लस फोर्स इंटू वेलॉसिटी प्लस फोर्स इंटू टर्बुलंट. याच्यामध्ये हा जो निग्लेक्ट केलेला आहे तो फोर्स इंटू कंपल्सिबिलिटी. आता नेक्स्ट आहे सेकंड नेव्ही इक्वेशन मोशन. आता बघा याचं इक्वेशन मी इथे लिहिते, F इक्वल टू फोर्स ग्रॅव्हिटी प्लस फोर्स प्रेशर प्लस फोर्स विस्कोसिटी आणि नेक्स्ट आहे याच्यामध्ये निग्लेक्ट केलेला आहे टर्बुलंट फ्लो. नेक्स्ट आहे तुमचा थर्ड आहे ना युलर्स इक्वेशन मोशन. बघा आता याच्यामध्ये काय आहे, एवढं इथून फोर्स मध्ये काय आहे, ग्रॅव्हिटी प्लस प्रेशर, फोर्स प्लस प्रेशर. याच्यामध्ये निग्लेक्ट काय केलेलं आहे त्यांनी, विस्कॉस फोर्स किंवा विस्कोसिटी फोर्स. आता आपण याच्यामध्ये हा निग्लेक्ट केलेला आहे. त्यांनी काय विचारलं, युलर्स इक्वेशन इज मोशन डिराइव्ह द निग्लेक्टिंग विच ऑफ द फॉलोइंग द फोर्स. कुठला फोर्स त्यांनी निग्लेक्टिंग केलाय, प्रेशर तर नाही करत,
इनर्शिया फोर्स नाहीये, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण नाहीये, विस्कस फोर्स आपला आन्सर असणार आहे. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे की न्यूटन इक्वेशन हे लिहायचं आहे. याच्यामध्ये कुठले कुठले फोर्स आहे ते बघायचे आहे. रेनॉल्ड नंबर मध्ये काय निग्लेक्ट झालेलं आहे आणि कुठले फोर्स ऍड आहे ते बघायचं आहे. नेव्हीज इक्वेशन मोशन मध्ये पण विचारलेलं आहे आणि युलर्स इक्वेशन मोशन मध्ये पण. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला हा युलर्स मोशन विचारला. नेक्स्ट सपोज येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला रेनॉल्ड नंबर किंवा नेव्ही इक्वेशन वर पण क्वेश्चन विचारू शकते. नेक्स्ट आहे which shape of the surface drain is combination of the rectangular and semicircular. कॉम्बिनेशन विचारलेलं आहे आपल्याला सरफेस ड्रेन साठी. तर रेक्टँग्युलर आणि सर्क्युलेशन म्हणजे हे काय झालं यू शेप. व्ही तर नाही होत, सेमी सर्क्युलर पण नाही होत, रेक्टँग्युलर पण नाही होत. नेक्स्ट आहे रोडवे विड्थ फॉर नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे 2 लेन. बघा 2 लेन साठी विचारलेला आणि नॅशनल हायवे स्टेट हायवे विचारलेला. बघा याचा एक चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रोडची विड्थ विचारलेली आहे. रोडची विड्थ मध्ये काय आहे की तुम्हाला 1 वे साठी काय, 2 वे साठी काय, नॅशनल हायवे साठी काय, स्टेट हायवे साठी काय, विलेज एरियासाठी काय किंवा मेजर डिस्ट्रिक्ट रोड साठी कुठले आहे ते बघणार आहे आपण. बघा मी तुम्हाला चार्ट देते. बघा टाइप्स ऑफ रोड, प्लेन एरिया, रोलिंग टरेन किंवा माउंटेन स्टीप टरेन, ह्या दोन पैकी विचारलं जाणार. कधी कधी तुम्हाला विचारणार नॅशनल हायवे स्टेट हायवे सिंगल साठी विचारलं, डबल साठी विचारलेलं. बरोबर, बघून घ्या एक वेळेस क्वेश्चन. रोड विथ नॅशनल हायवे स्टेट हायवे 2 वे लेन म्हटलेला. काय आहे त्यांनी इथे खूप काहीच नाही विचारलं, प्लेन आहे का, रोलिंग आहे, टरेन आहे का, पण यांनी फक्त काय विचारलंय की डबल लेन साठी आहे नॅशनल आणि स्टेट हायवे साठी. तर आपला आन्सर किती येणार 12 मीटर. मेजर डिस्ट्रिक्ट रोड साठी सिंगल आणि डबल साठी हेच आहे 9 मीटर आणि 4.5. अदर डिस्ट्रिक्ट रोड साठी सिंगल आणि लेन साठी आहे, विलेज रोड साठी आहे सिंगल लेन आणि ब्रिज साठी पण आहे. हे ब्रिज साठी लक्षात ठेवा. हा एक क्वेश्चन विचारलेला आहे, इथे पण क्वेश्चन विचारलेला आहे भरपूर, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक हा आता बघा आपल्याकडे एक नॉन टेक्निकल साठी बुक आहे. TCS IBPS पॅटर्न नुसार आपण एक ई बुक लॉन्च केलं आहे. हे ई बुक फक्त तुम्हाला ओनली 10 रुपीज मध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला TCS चे आतापर्यंत जे 5000 MCQ पूर्ण दिलेले आहेत. याचा रेफरन्स साठी तुम्ही मराठी, इंग्लिश, सामान्य आणि बुद्धिमत्ता यासाठी आपण तुम्ही रेफरन्स म्हणून हे बुक रेफर करू शकता. काय होतं की टेक्निकलचं तर आपलं सिलेबस चालूच आहे किंवा टेक्निकलचे आपण रिव्हिजन करतो, पण नॉन टेक्निकल मध्ये कसं राहते, मराठी असते तुम्हाला, इंग्लिश राहते, GK GS आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर तुम्ही रेफरन्स साठी इथून रेफरन्स घेऊन तुम्ही याचा अभ्यास नॉन टेक्निकलचा करू शकता. बघा इथे आपण थांबूया. आता बघा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठे पण काही आणखी प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. मी जेवढं होईल माझ्या परीने तुम्हाला तिथे सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि सपोज एखादा पॉइंट आहे तर त्या पॉइंटशी रिलेटेड तुम्हाला तुमच्या बुक मधल्या नोट्स मध्ये जेणेकरून जे पण काही तुम्ही रेफर करत असणार त्या रेफरन्स बुक मधून तुम्ही पूर्ण डिटेल एक वेळेस परत तुमची रिव्हिजन करा. मी काय होते इथे एवढा कंटेंट तुम्हाला पॉसिबल नाहीये सांगणं, त्याच्यामुळे काय होतं की जेवढा कंटेंट आहे तेवढा तर मी तुम्हाला बेसिक सांगणार आणि त्याच्याशी रिलेटेड आणखी काय काय वाचायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, चला भेटूया. थँक्यू.